नमस्कार मित्रांनो, बंदिश मेंढी पालन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, नेहमीच तुमचा प्रश्न असतो की तुम्ही नारी सुवर्णाच्या फिमेल कधी विक्रीला काढणार आहे किंवा कधी देणार. खूप फॉलोअर्स मला कॉल करत असतात की मला फिमेल हवी आहे आणि मी नेहमी त्यांना सांगत असतो की आपल्याकडे अवेलेबल नाही. जी लोकांना वाटते की आपण त्यांना प्रत्येक वेळेस पुढच्या 6 महिन्यानंतर किंवा पुढल्या वर्षी देणार आहे, असं बरेच लोकांच्या मला मॅसेज आले किंवा कमेंट आले की तुम्ही काही फिमेल देत नाही, का आपण देत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे, आज आपण महाराष्ट्रभर आपल्या बघायला गेलो तर खूप लोक इच्छुक आहेत मेंढी पालन करण्यासाठी, पण आपल्याला फिमेलच भेटत नाहीत. मित्रांनो, तुमच्यासारखंच माझं पण काही दिवसापूर्वी असंच होतं. मला नारी सुवर्ण ही मादी किंवा ही ब्रीडच माहिती नव्हतं. मी कारण खूप वर्ष झालं, एक 10 ते 12 वर्ष झालं आपण बोर असेल किंवा गावरान शेळ्या असतील ह्याच्यावरतीच आपण काम करायचो. असंच फार्मला भेट देत असताना आपण आपली शेळीसाठी भोरचा मेल आपण शोधण्यासाठी असं फार्मला व्हिजिट करत होतो. व्हिजिट करत असताना ह्या मेंढीची आपल्याला ओळख झाली. मग त्यावेळेस मी धाडस करून एक 5 फिमेल घेतल्या, 5 ते 6 फिमेल घेतल्या. ती मी मला बाय चान्स असं चुकून भेटल्या, कारण कंपनीतनं एका शेतकऱ्याने ते घेतलेल्या होत्या लॉटमध्ये आणि त्या विक्री चांगल्या फिमेल सगळ्या विक्री करून एक 5 ते 6 फिमेल राहिलेल्या. पण त्या फिमेल जरा थोड्याशा खराब होत्या किंवा एवढ्या ॲक्टिव्ह नव्हत्या. पण मी धाडस करून मित्रांनो त्या फिमेल घेतल्या. पण काय झालं, त्यावेळेस त्या फिमेल होत्या त्या डॉर्पर मेलकडून भरवलेल्या होत्या. पण मी त्यातनं पण धाडस करून त्या माद्या घेतल्या आणि त्या घेऊन आलो. घेऊन आल्यानंतर जवळजवळ मी 3 ते 4 महिने ती सांभाळल्या. म्हणजे अगदी 1.5 महिन्याच्या त्या अशा गाभण होत्या, अशी खात्री नव्हती, तरी पण मी धाडस करून घेतल्या आणि त्या आपल्याला फिमेल गाभण लागल्या सगळ्या. आणि त्या वेलेच्या नंतर आपल्याला डॉर्परकडची पिल्लं मिळाली. ते आपल्याला सुरुवातीला मी तर सांगितलंच तुम्हाला, कायम व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो. तसंच परत खूप दिवस मला अशी समस्या आली की मला नारी सुवर्णाचा गॅरंटीड असा मेलच भेटायचा नाही. त्यासाठी मला अगदी माझं एक व्यात जाईल, एक व्यात होईल एवढा वेळ माझा वाया गेला, कारण माझ्याकडे मेल नसल्यामुळं. मग मी ह्याला एक पर्याय असा काढला की आपल्याकडं जी काही माद्या आणल्या त्यावेळेस त्या भरलेल्या होत्या, त्यांच्याकडून जी काही पिल्लं आपल्याला मिळाली त्यातून एक चांगला मेल झालेला मी तो सिलेक्ट केला डॉर्पर क्रॉसचा. त्याच्याकडून परत त्या फिमेल सगळ्या आम्ही भरवल्या. फक्त एक ह्यात काळजी अशी घेतली की जी तिची आई असेल तिला फक्त तो दाखवायचा नाही, म्हणजे तिच्यावर वापर करायचा नाही. असा आलटून पलटून मी वापर करून तिचीच एक लॉट मी घेतला, कारण पर्याय नव्हता, आपल्याकडे मेल नव्हता. असंच मी फिरून प्रयत्न करून मला एक मेल भेटला. पण एक पिल्लू मिळालं नारी सुवर्णाचं. तिथं एक तुम्हाला व्हाईट कलरचा मेल दिसतोय, इकडे दाखवा. हा जो मेल आहे बघा, हा मेल मी घेतला. इकडे दिसतंय का व्हिडिओमध्ये? एक मिनटं. हा जो व्हाईट कलरचा मेल दिसतोय तो मी मेल खरेदी केला. आणि तो मेल लहान असल्यामुळं तो पण मला लगेच वापरता आला नाही. थोडंसं त्याला एक 6-7 महिन्याचा होऊन गेला मी आणि लगेचच मी वापरायला काढला, कारण आपल्याला पर्याय नव्हता. आपल्याला नारी सुवर्णावरच पूर्ण फुल ब्लेडवरती काम करायचं होतं. कारण ह्या व्यवसायामध्ये काय होतं की ब्रीडला महत्त्व आहे, त्यात क्रॉस करून किंवा काहीतरी कॉकटेल करून आपल्याला करायचं नव्हतं. कारण ह्याच्यातून काय होतं, लोकांचा आपल्यावरती विश्वास कमी होतो आणि खात्रीशीर असं ब्रीड आपल्याला देता येत नाही. म्हणून मित्रांनो, जी काही क्रॉसच्या माद्या झाल्या ती मला स्वतःला ठेवल्या आणि मी हळूहळू डिजिटल मार्केटिंगमध्ये शिरलो. म्हणजे यूट्यूब असेल, फेसबुक, इंस्टाग्राम अशा गोष्टी करायला लागलो. कारण आपल्याकडे ज्या क्रॉसच्या माद्या होत्या त्यांना कशी पिल्लं झाली, असं आपण स्वतःच जी काही क्रॉसच्या माद्या झाल्या त्यांना परत आपण डॉर्पर दाखवला किंवा नारीचा आपला मेल हे ॲक्टिव्ह झाल्यानंतर किंवा तो चालायच्या योग्य तिथं झाल्यावर त्यांना पण आपण ह्याचा क्रॉस केला. आधी आपल्यात प्रयोग केला, कारण मी एकही मादी विकली नाही. कारण आज क्रॉसचं दुसऱ्याला देत असताना आज तो नारी म्हणून घेणार आणि त्याची काही फसवणूक व्हायला नको, जे काय व्हायचं ते आपल्यातच होते. म्हणून मी त्या माद्या ठेवत गेलो आणि त्यांना परत नारीचा मेल आल्यानंतर तो क्रॉस केला, तिची पिल्लं बघितली किंवा डॉर्परच्या सुरुवातीच्या आपल्याला जे काही माद्या झाल्या त्याला क्रॉस केला. अगदी त्यांनासुद्धा माझ्यात क्रॉसच्या असल्या तरी 3-3 पिल्लं झाली, 3-4 पिल्लं होत गेली. त्यामुळे नारी सुवर्णा इतकीच त्यात क्वालिटी आली. त्यामुळं आपण जरी त्यातली एखाद्यानं मादी घेतली तरीसुद्धा त्याला काळजी करायचं कारण नाही, कारण नारी सुवर्णा सारखंच तिला दूध येणार, चांगली उलट
डॉर्पर क्रॉस असल्यामुळे चांगली त्याच्या नारीपेक्षा जास्त जरा म्हणजे वजनानं पिल्लं व्हायला लागली. त्यामुळं त्यात आपल्याला शंका घ्यायचं कारण नाही. अशा गोष्टी होत गेल्या. तर आपण असं आधी सगळ्या गोष्टीचा अभ्यास करत गेलो. कारण आज वस्तू दुसऱ्याला देत असताना, विक्रीसाठी देत असताना मला कुठलीही ह्याच्यामध्ये इनब्रीडिंग किंवा कुठलाही प्रॉब्लेमॅटिक दुसऱ्याला द्यायचं नाही. कारण बरेच ठिकाणी आपण बघतो खूप जण नारीसोवरून आपल्याला माद्या विक्रीसाठी कुठं कुठं भेटत असतात, पण खात्रीशीर एवढी खात्री नसती की बऱ्याच लोकांची फसवणूक झाली. स्वतः माझीसुद्धा तसं काही गोष्टी माझ्या बाबतीत घडलेल्या. पण माझी एक पहिल्यापासून सुरू केल्यापासून जे एक माझ्या डोक्यात आहे की आपण जे वस्तू दुसऱ्याला ज्यावेळेस द्यायला सुरुवात करेल, आपल्यातली फिमेल दुसऱ्याला देईल, त्यावेळेस आज त्या माणसाने डोळझाकपणे ती नेली तरीसुद्धा त्याला किमान आज पिल्लो आपल्याकडून नेलं तर किमान तिची एक 10 येतं होईस तर त्यांना काळजी करायचं कारण नाही. कारण आज मी देत असताना एक वस्तू खात्रीशीरच तुम्हाला देणार, ते यातली 4 पिल्लं झालेली येतलीच. आज दुसऱ्याला वस्तू देताना एक क्वालिटीचीच आपण द्यायची, एक मनात पहिल्यापासून मी ठरवलेलं आहे. त्यामुळं किती जरी वेळ झाला, अगदी 1 वर्ष 2 वर्ष मला माझ्या स्वतःच्या फॉर्ममध्ये काम करावं लागलं तरी चालेल. कारण मी पूर्ण त्याच्यावर अभ्यास करून क्वालिटीज आपल्याकडे जेव्हापर्यंत फिमेल होत नाहीत आणि गॅरंटीनं एखादा लांबून जरी आपल्याकडे घ्यायला आला तरी अगदी 4, 6, 10 जरी फिमेल आपण त्यांना द्यायच्या म्हणलं तर आपल्याला देता आले पाहिजे. तेवढी क्वांटिटी आपल्याकडे असायला पाहिजे. त्यासाठी मित्रांनो मी आजपर्यंत फिमेल विक्री केलेली नाही. आणि मुळात आज माझं असं काम फार्ममध्ये चालू आहे की आज कुठनं तरी आणल्या आणि तिची पुन्हा बाबा तिला पिल्लंच 2-2, 3-3 होत नाहीत, एकच पिल्लू व्हायला लागलं, असं काय व्हायला नको. आपल्यात फॉल्टी जनावरं असायला नको. म्हणून एक तर मिळतच नाही, मिळालं तर काय त्यात शंका यायला नको. म्हणून जी काय आपल्याकडे अवेलेबल पहिल्या 6 माद्या होत्या, त्याच्या जेवढ्या फिमेल होईल तेवढ्या मी सगळ्या फिमेल ठेवत आलो. म्हणजे आज माझं एक किमान मी सुरुवातीला ठरवलं होतं 100 तरी माद्या व्हायला पाहिजेत. पण मित्रांनो खूप वेळ जातो याच्यामध्ये, कारण बऱ्याचदा जास्त मेलची संख्या असते, माद्या आपल्याला कमी मिळत आहेत. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल मित्रांनो 6 एवढ्या ज्या तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसतात ह्या सगळ्या फिमेल आहेत. जवळजवळ 6 माद्यापासून मी आज 35 माद्या आपल्या फार्ममध्ये तयार केलेल्या आहेत. ह्या जी तुम्हाला दिसतात, मग काही त्यात एक 10 ते 15 नग आपल्या डॉर्पर आणि नारीसोवर्ण क्रॉसच्या माद्या आहेत. काही नारीसोवरणाच्या एक 15 माद्या आहेत. अशा एक आता काही मला नारीच्या एक 4-5 माद्या आत्ताच्या लॉटला पण झालेल्या आहेत. मित्रांनो जवळजवळ मी 6 माद्यापासून 20 ते 22 महिन्यामध्ये 20 महिन्यामध्ये आता तुम्हाला वाटते आपण सुरू करून एक 20 ते 21 महिने झालेले आहेत मेंढी पालनात आपण येऊन. तर ह्याच्यामध्ये मेल जरी सोडून दिले, मेल मी ह्यात धरलेलंच नाही, तर जवळजवळ ह्या जे तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळी पिल्लं दिसत आहेत ही सगळी माझ्या घरच्या माद्या आहेत. 6 माद्यापासून मी ह्या बनवलेल्या आहेत. आपल्या फार्ममध्ये तयार झालेल्या ह्या माद्या आहेत. कारण त्या 6 माद्यापासून म्हणजे पूर्ण म्हणजे 3 पिल्लं 4 पिल्लं देणारे आपल्याकडे माद्या आहेत, त्यांच्यापासून ह्या एवढ्या मी फिमेल आपल्या फार्ममध्ये तयार केलेले आहेत. म्हणजे एवढ्या फिमेल होईपर्यंत मी अजून एकही विक्री केलेली नाही. अजून एक माझं टार्गेट असं आहे किमान आपल्या फार्ममध्ये 50 माद्या असायला हव्यात. कारण आज किमान 50 माद्या आपल्याकडे असतील तरी किमान एक वर्षाला आपल्याकडे त्यांच्यापासून सगळ्यांच्या मधून एक 50 जरी फिमेल आपल्याला मिळाल्या तर आपण आपल्या फॉलोअर्सना देऊ शकू. एक प्रत्येकाला एक 4-4 जरी आपण देऊ शकलो तरी भरपूर होईल. परत एका वेताला जरी आपल्याला एक त्याच्यामध्ये एक 20-30 माद्या जरी मिळाल्या, वर्षात एक 50-60 जर माद्या मिळाल्या तरी आपण देऊ शकू. पण थोडंसं मित्रांनो मला वेळ जाणार आहे. आता एक माझ्या 30 ते 35 माद्या माझ्याकडे आता उत्पन्न देणारे एक 30 आहेत. 4-5 माद्या आता एक नवीनमध्ये झालेले आहेत किंवा अजून माझे 7 ते 8 माद्या अजून येणार आहेत. त्यांच्यामध्ये काय होतील तर एक 4-5 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये माझ्या मते जर माद्या जास्तीत जास्त होत गेल्या तर एक 6 महिने ते उन्हाळ्यापर्यंत येणार आहे. 6 महिने किंवा एक वर्षात माझं हे टार्गेट पूर्ण होऊ शकतं, आरामशीर पूर्ण होईल. पुढल्या वर्षीपासून मित्रांनो तुम्हाला नक्की जो मला कॉल करेल त्याला 1-2 तरी माद्या मी देऊ शकेन असं माझं म्हणजे मला वाटतंय. कारण माद्या तर झाल्या पाहिजेत. तुम्ही आता बघताय आत्ता माझ्याकडे जवळजवळ लहान पिल्लं एक 20 आहेत नारीसोवरांची वेगवेगळ्या कप्प्यात. अजून माझ्या ह्या जी तुम्हाला व्हिडिओत माद्या दिसतात ह्या माद्या सोडून आणखी माझ्या 5 ते 7 माद्या एका बाजूला दुसऱ्या कप्प्यामध्ये आहेत. म्हणजे एवढ्या माझ्याकडे फिमेल तयार झालेले आहेत. मी प्रयत्न माझा चालू आहे. तिकडं काही माद्यांची जे वेलेले आहेत त्यांची पिल्लं बाजूला काढलेली आहेत मी कप्प्यांमध्ये. तर मेल ही असं जर धरलं तर मी 50+ माझं 6 मेंढ्या ते पासून झालं. म्हणजे इतक्या गतीनं हे वाढतं या.
फक्त जरा वेळ जाणार आहे. त्यामुळे जी लोक मला फोन करून विचारतात की बाबा तुम्ही माद्या वगैरे देत नाही, फिमेल देत नाही सा, मग मेल अवेलेबल असतोय, मेल घेऊन काय करू. तर मित्रांनो, आज तुम्हाला देत असताना किमान तेवढी माझ्याकडे क्वांटिटी पाहिजे. जर एखाद्या आपल्याकडं फार्ममध्ये जर एक 10 माद्या एक नर असं घ्यायचं म्हटलं तर किमान आपल्याकडे तेवढा माल अवेलेबल पाहिजे. आणि आज माझं एक नियोजन किंवा असं टार्गेट आहे की आज जोपर्यंत 50 किमान एक 40 ते 50 फिमेल झाल्या आपल्याकडे उत्पन्न देणाऱ्या जर झाल्या तर मग आपण तिथून पुढं त्यांच्या काय होईल ते फिमेल आपण देणार आहे. फक्त आता सध्या जे आपल्याकडे अवेलेबल जास्त करून मेलच असतात. ठरवलं मी आता काय जी सुरुवातीच्या कंपनीच्या माद्या होत्या त्यातनं एक दुसरा आणि मी एक पर्याय असा काढला आहे. जरी ह्यात वेळ जातोय असं जर वाटायला लागलं तरी ज्या आपल्या कंपनीच्या जी काही फिमेल होत्या सुरुवातीच्या आलेल्या त्यांच्यापासून जी काही फिमेल होणार त्या ठेवत जायचं. आणि ज्यात आपला मागण्या जी नवीन आपल्या घरच्या फिमेल झाल्या त्यांना जी होणाऱ्या फिमेल आहेत त्या आता विक्रीसाठी 6 महिन्यानंतर काढायचं असं पण माझं नियोजन आहे. कारण आज 50 माद्या होईस्तवर जर थांबत बसलं तर खूप वेळ जाणार आहे त्यालासुद्धा. म्हणून जी सुरुवातीच्या कंपनीच्या माद्या आहेत, कारण आता त्या जवळजवळ 3रं 4थं आता वेत त्यांचं होईल, त्यांचं वय वाढत जाईल. कारण त्यांच्याकडून होणाऱ्या आपल्याला माद्या जास्तीत जास्त आपण ठेवायच्या, कारण त्याच कंपनीच्या असल्यामुळं ती जी ब्रीड आहे त्याला वेगळंच म्हणजे क्वालिटी असते ती एक आपल्याकडे राहिली पाहिजे. म्हणजे भविष्यात आपल्याला त्याचं पुढं जी काही उत्पन्न किंवा उत्पत्ती होणार आहे ते आपल्याला बाहेर देता येईल. तर अशा ह्यानं माझं फार्ममध्ये काम चालू आहे. म्हणून ज्यांना वाटतं यायला हा फोन करेल त्यावेळेस अवेलेबलच नाही म्हणतोय. जी तुमच्या मनामध्ये जी शंका आहे त्या की बाबा हा देत नाही आहे, फक्त मेल फक्त विक्री करतोय वगैरे जे काही तुम्हाला प्रश्न पडलेत त्याचं आज एक मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही बघा आपल्या किती माद्या आहेत. खरंच मी जी काही सांगतोय ते तुम्हाला पटतंय का बघा. ह्या जेवढ्या ब्लॉकमध्ये तुम्हाला दिसतं सगळ्या माद्या आहेत. तिकडं काही 4 ते 5 माद्या आहेत आणि त्याला पिल्ल्यांमध्ये आहेत. एवढं म्हणजे जवळजवळ आता 1.5-2 वर्ष होत आली एकही मी फिमेल विक्री केली नाही. जेवढं जी काही मेल आहे ती म्हणजे पूर्ण मी जी मग ह्याच्यातून काय व्हायचं ती होते जी एवढं त्यातनं जी काय पिल्ली झालेली आहेत ती सगळी मी ठेवत आलो आहे. म्हणजे पूर्ण माझं सगळ्या जे काय ह्यातलं मेंढ्यांचं जे उत्पन्न आहे सगळं त्यांच्यावरतीच मी आजपर्यंत लावत आलो आहे. जी काही ठराविक मेल विक्री केली आहे त्याच्यावरच मी, कारण माझ्या शेळ्यांचं जे आहे ते त्या शेळ्यांचं सगळी पिल्लं मी विक्री करतो आणि त्यांचं ह्याच्यावर यांचं चालवत असतो. आज एवढं वर्ष आज तुम्ही कोणही फार्म करत असला तर प्रत्येकजण लगेच त्यांना ती विक्री वगैरे करत असतात, कारण ती त्याचा खर्च वगैरे काढण्याच्या ह्याच्यात असतात. पण मी आज मित्रांनो ही वाढवण्यासाठी खूप म्हणजे त्याच्यावरती स्ट्रगल केलं आहे. फक्त थोडे दिवस आणखी तुम्ही थांबा. पण तुम्हाला ज्यावेळेस मी विक्री करेल त्यावेळेस मी असं काहीतरी उगाच 2 महिन्याची पिल्ले विक्रीला काढीत कसलं तर पिल्लू तुमच्या गळ्यात घातलं असं कधीच होणार नाही. माझा मनापासून एक प्रयत्न असेल कितपत हा व्यवसाय ह्याच्यात मला यश येते, कितपत ही सगळ्या परिस्थिती मला साथ देते त्याच्यावर मित्रांनो राहील. पण मी प्रयत्न करीन की ज्यावेळेस तुम्हाला मी मादी देईन त्यावेळेस अगदी तुम्हाला नेल्यानंतर 1-2 महिन्यात तरी तुम्हाला ती गाभ जाईल अशा वयाची किमान एक 20-25 किलोच्या पुढं वजनाची झालेली फिमेल अगदी ॲक्टिव्ह, अगदी व्यवस्थित खाऊन पिऊन अगदी व्यवस्थित धष्टपुष्ट अशी चांगली दर्जेदार मादी बनेल त्यावेळेस तुम्हाला मी विक्री करेन. कारण आज माझ्यातनं वस्तू तुम्ही नेली तर अगदी 2 महिन्यानंतर तिला तुम्ही जरी गाभ घालवली तरी तुम्हाला चालेल. म्हणजे लगेच तुमचं पुढं त्याचं उत्पन्न देणारी मादी तुमच्यात बनेल. अशा ह्याच्यातच मी तुम्हाला अशी बनवूनच तुम्हाला मी देत जाईन. फक्त थोडासा मला वेळ जाणार आहे, कारण आज एवढं खात्रीशीर वस्तू तुम्हाला देत असताना तेवढं त्याच्यावर काम करावं लागणार आहे, खर्च करावा लागणार आहे. आणि त्याला एवढं करत असताना मित्रांनो खूप कष्ट आहे याला. हे एवढंच तुम्हाला जे व्हिडिओमध्ये दिसत आहेत माद्या दिसत आहेत किंवा माझा फार्म दिसतो पलीकडे शेळ्या आहेत, मेंढ्या आहेत, हे सगळं आहे मित्रांनो. हे सहजासहजी झालेलं नाही. ह्याला अगदी माझं जवळजवळ 20-22 महिन्याचं कष्ट आहे. ह्या माद्यांच्यासाठी मी धडपड केली, खूप प्रयत्न केलेत. यात बऱ्याच अडचणी आल्या त्या, कारण आपण नवीन होतो, यात मेल मिळाला नाही. परत बऱ्याच अडचणी आल्या. काही ह्या ह्या ऋतूनुसार थंडी असेल, पावसाळा, उन्हाळ्यात बरेचच काही समस्या आल्या. ह्या उन्हाळ्यात तर खूप त्रास झाला, कारण 1-2 आपल्याकडं काही म्हणजे ह्यातले नग दगावलीसुद्धा. कारण ह्या उन्हाळ्यामध्ये बऱ्याच अडचणी तुम्हाला मी फोगर बसवले, बऱ्याच गोष्टी मी केलेल्या तुम्हाला दाखवल्या व्हिडिओमध्ये. बऱ्याच अडचणी आल्या मित्रांनो, कारण बरेच तुम्ही व्हिडिओ पाहिला असतील यूट्यूबवरती की बरेचशीच लोक ह्यातल्या जे काही वाईट गोष्टी आहेत त्या म्हणजे ज्या वाईट घटना ह्या व्यवसायामध्ये घडत असतात
ती कोणच सांगत नाही. पण आपण जे काही चांगले वाईट अनुभवले प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगत असतो. तसंच मित्रांनो, ही आजवर इथवर आपला फार्म आणत असताना किंवा ही एवढा वाढवत असताना ह्याच्यामध्ये बऱ्याचशाच अडचणी आल्या मित्रांनो. ते सगळ्या मी तुम्हाला सांगत आलो आहे. कारण हा व्यवसाय करत असताना जेवढा तुम्हाला व्हिडिओ दिसायला चांगलं दिसतंय सगळं, किंवा तुम्हाला बघताक्षणी असं वाटत असेल की आपण बी असा फार्म करावा, जावा माद्या खरेदी करावा. पण मित्रांनो, एवढी सोपी गोष्ट नाही. ह्याच्यामध्ये खूप अडचणी आहेत. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाईट जरी घटना किंवा वाईट काही गोष्टी ह्याच्यामध्ये घडल्या तर ती पचवायची ताकद तुमच्यात असली पाहिजे. एखाद्या वेळेस नुकसान झालं तर ती पचवण्याची तुमच्यात ताकद असायला पाहिजे, तरच ह्याच्यामध्ये उतरा. आणि जर तुम्हाला ह्या व्यवसायात उतरायचं असेल तर मनापासून 100% तुमचं जे काय आहे ते ह्या फार्मसाठी तुम्ही दिलं पाहिजे, तरच तुम्ही ह्याच्यामध्ये सक्सेस होणार. जर कोणाचे तरी व्हिडिओ बघून तुम्ही जर करत असाल तर हे चुकीचं आहे. कारण करायचं सोपं आहे, पण ते टिकवायचं आणि ते यशस्वी करायचं खूप अवघड आहे. तुम्हाला नेहमीच मी मार्गदर्शन करत असतो. जितकं मला शक्य होईल तेवढं मी माझ्या वेळातून कामातून वेळ काढून मी करत असतो. आज मित्रांनो, दिवसभर आपली तुम्ही बघताय आता जून महिना सुरू झाला आहे, आपल्या लागणी वगैरे शेतात चालू आहे. तरीसुद्धा रात्रीचं का होईना पण मी प्रयत्न केला. बरेच आज दिवसभर तुम्हाला जवळजवळ खूप फोन आले महाद्यांच्यासाठी. कारण 2 दिवस झाला आपले जरा व्हिडिओ चॅनलवरती आपण टाकतोय, त्याच्यावरून फोन येतात आम्हाला फिमेल मिळतील का. तर बरेच लोक म्हणले तर मी 4 वेळा तुम्हाला फोन केला ह्या 6 ते 7 महिन्यात, पण तुम्ही नाहीच म्हणताय. कंपनीसारखंच तुम्ही पण करताय. तर मित्रांनो, तुम्हाला ही परिस्थिती मी जी माझी आत्ता चालू आहे ती स्पष्टपणे व्हिडिओमध्ये मी दाखवल्या. का म्हणून मी दिलेलं नाही, आणि एवढ्या दिवसात मी सुरू केल्यापासून काय माझ्या फार्ममध्ये डेव्हलप केले ते तुम्हाला आज दाखवलं. आज एवढ्या माद्या आणि प्रत्येक नग माझा अगदी बघण्यासारखा आहे मित्रांनो. एकही तुम्हाला ह्याच्यात फॉल्टी दिसणार नाही, किंवा एकही कुठलं तरी तंदुरुस्त नाही आहे किंवा कसलं तरी खुरपाटा आहे असं तुम्हाला दिसणार नाही. जी ही लहान पिल्लं आहेत ती मित्रांनो फेब्रुवारी जन्माला आलेली पिल्लं आहेत, ती कातरलेली छोटी दिसत आहेत. आज त्यांची वेट जर तुम्ही बघायला गेलं 25-30 किलो पातूर वेट आहे त्यांचं. कारण द्वारपर क्रॉस असल्यामुळे थोडं उंची थोडीशी कमी झाली आहे त्यांची, किंवा काही चारीतली पिल्लं आहे ती थोडीशी लहान राहिलीत. पण आज त्यांचं वय तेवढं नाही, 5 ते 5.5 महिन्याची पिल्लं आहेत मित्रांनो. आज ह्यांना आपण कसलाही खुराक असा किंवा एवढा स्टँडर्ड किंवा टॉपचा असला काय नाही. फक्त एकच टाईम सकाळी ह्या सगळ्यांना 200 ग्रॅम आपण मका देतो. मक्यामध्ये त्यात 100 ते 150 ग्रॅम मका असतो आणि वरलं 50 ग्रॅम आपण गुळी वापरतो. गुळीचं काय काम आहे तर आपण ज्या मेंढ्या गाभण आहेत किंवा वेल्यात त्यांना दूध येण्यासाठी, किंवा त्यांच्या अंगावरती थोडीशी चमक राहण्यासाठी, किंवा जी काय आपल्याकडं गोष्टी ह्या फार्ममध्ये बंदिस्त असल्यामुळे मिळत नाहीत त्यांना. सगळेच कसं असतं, हे मेंढ्या ज्या फिरून चरणाऱ्या माद्या असतात किंवा चरणाऱ्या ज्या शेळ्या मेंढ्या असतात त्यांच्यात चमक जास्त असते. कारण त्यांना ते सगळे वेगवेगळे घटक बाहेर निसर्गातून खाण्याच्या माध्यमातून मिळत असताना आपलं ज्यावेळेस बंदिस्त फार्म असल्यामुळे सगळ्या गोष्टी आपण, आणि मुळात आपल्या फार्ममध्ये आपण वेगवेगळं ढाळं वगैरे बांधणं, मग तुती असेल, सुबाबं शिवरी असलं काही आपण यांना देत नाही. फक्त जे काही आपल्याकडे हत्ती घास आहे तीच, आणि मका आणि शाळवाचं जे काही मुरघास आपण केलेला आहे एवढंच आपण यांना देतो. आणि सुका चारा एक टाईम, आणि फक्त नॉर्मल खुराकावर एवढं आपल्या फार्मचे व्हिडिओ तुम्हाला दिसते. हे सगळं नॉर्मल 200 ग्रॅम फक्त आपण यांना एक टाईम देतो. त्याच्यावर एवढी तुम्हाला क्वालिटी दिसते मित्रांनो. तुम्ही जर एक्स्ट्रा आणखी दिलं तर किती क्वालिटी होईल ती बघायजोगी असेल. पण मित्रांनो, कमी खर्चामध्ये, कमी खुराकामध्ये आणि एकदम साधा जे आपल्या भागात, आपल्या परिसरात, आपल्या शेतीत जे काय आपल्याला अवेलेबल होईल त्याच्यामध्ये, जे अवेलेबल चारा होईल त्याच्यामध्ये आपण ही डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला आहे. बरेच जण वेगवेगळं खुराक, सोयाबीन असेल काय वेगवेगळं त्यांना खुराकाच्या माध्यमातून देऊन आणखी क्वालिटी करण्याचा प्रयत्न करतात. पण मित्रांनो, मी वेगवेगळं नेहमीच आपल्या फार्ममध्ये प्रयोग करत असतो. माझ्या पहिल्यापासून एकच डोक्यात आहे की जेवढ्या कमी खर्चात होईल, म्हणजे थोडक्यात 0 बजेट म्हणता येणार नाही, कारण प्रत्येक गोष्टीला काहीतरी खर्च असतोच. पण मी कमी खर्चात करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि कमी खर्चामध्ये तुम्ही बघताय जे कशा आपल्या ह्या मेंढ्या दिसत आहेत, अगदी कोणीही साध्या सिंपल ह्याच्यात कमी खर्चातमध्ये कोणालाही परवडेल अशा ह्याच्यात आपण ती केल्याला प्रयत्न केला आहे. थोडंसं ह्या सगळ्या गोष्टीकडे वळत असताना आपल्याला बऱ्याच अडचणी आल्या. कारण खुराक कमी करून किंवा
खाणं वैरण जी काही कमी साध्या सिंपलमध्ये करत असताना थोडंसं सुरुवातीला आपल्याला अडचणी आल्या, मेंढ्यांना ती त्यात सेट होण्यात आपल्याला वेळ गेला, पण आपल्याला त्यात यश आलं. अगदी कमी खर्चात अगदी व्यवस्थित आणि महत्त्वाचं ह्या सगळ्या नॉर्मल जी काही मेंढ्यांचं आत्ता सध्या जी काही कंडिशन आहे किंवा जी त्यांची लाईफ चालली आता लाईफलाईन आता सध्या ज्या पद्धतीने त्यांची चालू आहे ती एकदम साधे सिंपल ह्याच्यात आहे. कमी खुराकामध्ये अगदी नॉर्मल कसलाही हायपायचा जी शेळीला मेंढीला जी हायपाय लेवलचं जी काही खुराक पाहिजे किंवा ढाळं वगैरे वेगवेगळा चारा पाहिजे असला कसलाही आपण चारा देत नाही. तरी सध्या अगदी साध्या सिंपल चाऱ्यामध्ये आपल्या मेंढ्या एकदम उत्तम क्वालिटीच्या बनलेल्या आहेत. आणि महत्त्वाचं ह्या सगळ्या साध्या सिंपल वातावरणामध्ये साध्या सिंपल खाण्यापिण्यामध्ये अगदी आपली 14-15 महिन्यात आरामशीर 2-2 वेतं होतात आणि आरामशीर 3-4 पिल्लं देऊन सुद्धा माद्या आपल्या चांगल्या ॲक्टिव्ह आणि चांगल्या क्वालिटीच्या वेल्यानंतर सुद्धा आपल्या राहतात. ही तुम्हाला दिसतच असेल ह्या कोपऱ्यात वेलेल्या माद्या आता त्याच्यात आपण मेल सोडलाय. अगदी परत तेवढ्याच ह्याच्यामध्ये क्वालिटीचे त्यांची म्हणजे हे आहे सगळं, म्हणजे तेवढी क्वालिटी त्यांच्यात आहे की असं नाही की 3-4 पिल्लं झाले तर त्या खराब झाल्या किंवा काय. अगदी व्यवस्थित सगळं पुढच्या ह्याच्यात त्यात 1-2 माद्या गाप पण गेलेत. म्हणजे एवढ्या फास्ट आपलं सायकल चालतं. जेवढं आपण नियोजन चांगल्या प्रकारे करू तेवढं आपल्याला नक्कीच यश येतंच. फक्त वेगवेगळं तुम्ही पण असं जर प्रयोग करत गेला तर नक्की अगदी शेळ्यांच्यापेक्षा फास्ट गतीने वेगवेगळ्या प्रयोगावर ह्याच्यात यश येतं. कारण मेंढी ही अशी गोष्ट आहे मला अनुभवातून लक्षात आलं की जी गोष्ट मी ह्यांच्यावर अवलंबण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्यात करण्याचा प्रयत्न केला त्या प्रत्येक गोष्टीला मला यश आलं. कारण कोणत्याही गोष्टी ती मेंढी अगदी सहज स्टेबल होते किंवा ती त्याच्यात तिला मानवून घेते. म्हणजे आपण म्हणतो की नाही ही गोष्ट ही वातावरण मानवलं ही झालं असं प्रत्येक गोष्टी ती सूट एकदम होते. फक्त तिला तिच्या कलानं घेत अगदी जर आपण गोष्टी करत गेलो तर अगदी कुठल्याही पद्धतीत तुम्ही कुठं अगदी कोकणात जास्त ठिकाणी कोकणात लई पाऊस असतो त्या ठिकाणी जर हिला नेली तुमच्या वातावरणात तिला हळूहळू तिच्या कलानं म्हणजे तिला जसं सण होत जाईल अशा प्रकारे जर तुम्ही त्या भागात तिला सेट करायला गेला तर तिथं सेट होणार. अगदी उष्णतेच्या ठिकाणात गेला तर तसं होणार. थंडी बिंडी असेल तिथं जसं त्या भागात असेल फक्त तुम्ही जी तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याच्यात तिला त्या भागात सेट करत गेलात तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी असं नाही की माझ्यापाशी चांगलं वातावरण आहे तर चांगल्या वाढल्या तुमच्याकडे वाढणार नाही. फक्त तुम्हाला थोड्या दिवस त्याच्यावर काम करून अभ्यास करून तुमच्या भागात सेट करावं लागेल. बरेच लोक विचारतात कोकणात वटल का, महाबळेश्वर साईडला आमच्याकडे थंडी असते वारा खूप असतो असं होईल का. सगळीकडे ती आरामशीर चालू शकते. अगदी नॉर्मल कुठेही ॲडजस्ट होणारी मेंढी आहे. फक्त तुम्हाला त्याच्यावर काम करावं लागणार. सुरुवातीला थोडंसं तिला निवारा चांगला करून तिला तुमच्या वातावरणात हळूहळू ॲडजस्ट करत सेट करावे लागणार. कुठेही कोणीही करू शकतं. एकदम खूप छान मध्ये अगदी कुणालाही आवडेल आणि कोणीही करू शकेल. अगदी साधा अगदी वयस्कर लोकंसुद्धा रिटायर झालेली सुद्धा आरामशीर 100 ह्या मेंढ्या बंदिशमध्ये सांभाळू शकतात. इतका म्हणजे छान व्यवसाय आहे आणि ह्या व्यवसाय आपल्या कष्टाला प्रयत्नाला साथ पण देणार आहे. कारण इतक्या मेंढ्या प्रत्येक गोष्टीला आपल्या यांची साथ आपल्याला मिळते. म्हणजे इतकं जी करेल त्यात यश येतं. इतकं म्हणजे त्या मेंढ्या आपल्यात मिसळून जातात. फक्त आपण प्रयत्न केलं पाहिजे. जे लोकांना प्रश्न होता बाबा की हा माद्या का देत नाही तर आज मी का दिलेलं नाही त्यांनी दिलेलं नाहीत कारण आहे ही तुमच्या समोर आहेत. जवळजवळ ह्या 20 महिन्यात एवढ्या माद्या मी 6 माद्यांपासून तयार केलेल्या आहेत त्या आपल्या स्वतःच्या फार्ममध्ये. आज बघा क्वांटिटी किती आहे. तुम्हाला आणि एकदा व्हिडिओमध्ये सगळं दाखवतो. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा. आणि प्लीज मी मेंढ्या तुम्हाला फिमेल दिल्या नाही म्हणून नाराज होऊ नका. एक थोडा आणखी मला वेळ द्या. एवढे दिवस तुम्ही थांबलाय. आणखी मला 1 वर्ष द्या. तुम्ही बघा तुम्हाला किती मी ह्यातला म्हणजे माद्या चांगल्या क्वालिटीच्या तुम्हाला देतो. बघा फक्त नशिबानं मला तेवढ्या माद्या पण माझ्यात झाल्या पाहिजेत. कारण आपला थोडासा मेल जरा कमी वयाचा असल्यामुळे माद्याचं प्रमाण जरा कमी होतंय. जसं आता माझ्या डॉर्परची पहिली पिल्लं आहे सुरुवातीची आपल्यातच झालेली त्यांचं वय वाढेल तसं तर ते जर क्रॉस त्यांचा जर नारेला केला तर त्यांच्यात माद्यांचं प्रमाण जास्त आहे. आता ज्या आणि फेब्रुवारीत ज्या माद्या झाल्या ह्या जे काळ्या टिपक्याच्या तांबड्या टिपक्याच्या तुम्हाला दिसतात ह्या डॉर्पर क्रॉसच्या आहेत. त्या माद्या मागच्या लॉटला मला त्या माद्यासनी 8-9 फिमेलच झाल्या. 2च मेल झालं. का झालं 4 माद्यासनी तर ती मेलचं वय म्हणजे असा मला अनुभव आला. काय माहीत की लहान पिल्ल्यांना पण माद्या होत म्हणजे कमी वयाच्या मेलला सुद्धा मेलपासून पण माद्या होत असतील. माझ्यात तर मला जरा तसं जाणवलं नाही.
जेव्हा जसं वय मेलचं वाढत जातं तसं माद्यांचं संख्या जास्त होते असं मला तर अनुभव आला आहे. मग ज्याचा त्याच्या फार्ममध्ये वेगळा अनुभव असेल त्यामुळे थोडंसं आता आपलं मेल पण आता वर्ष सव्वा वर्षाचा झाला आहे, असं पुढं होत जातील मादे. त्याच्याकडून पण आपल्याला आता बऱ्यापैकी माद्या मिळालेल्या आहेत. बघू ह्या लॉटला तर सगळे मेल झालेत. जसं माझं ह्यात संख्या वाढत जाईल तसं मी हळूहळू विक्री करणारच आहे. पण आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा. मी एक प्रयत्न केला आहे माझी वस्तुस्थिती तुमच्यासमोर मांडण्याचा. कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि इथंच थांबतो. धन्यवाद.